नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, मी मारुती चव्हाण, ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज, पलूस तालुका, पलूस जिल्हा सांगली. मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगणार आहे की आपण द्राक्ष बागायतदार किंवा डाळिंब बागायतदार असेल किंवा आपल्या ऊस असेल किंवा अन्य भाजीपाला पिकं असतील, इथं आपल्याला ह्युमिक फुलविक सीवीडचा वापर आणि त्याचा उपयोग काय असतो ह्याची तुम्हाला माहिती देणार आहे. आपल्याला ह्युमिक ऍसिड आपण जर सोडलं तर ह्युमिक ऍसिडमुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. आणि आपण माझ्या माहितीप्रमाणे ह्युमिक ऍसिड आणि फुलविक ऍसिड, आता फुलविक ऍसिड पण देतात. फुलविक ऍसिडचा काय उपयोग आहे तर फुलविक ऍसिड ह्यानं थोडासा आपल्या जमिनीचा पीएच कमी होतो. आणि दुसरी गोष्ट, फुलविक ऍसिड ही कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढवतं की जेणेकरून त्या अन्नद्रव्याला मुळीपर्यंत नेण्यासाठीची जी मदत म्हणतो त्याला CEC म्हटलं जातं, ती काम फुलविक ऍसिड अतिशय उत्कृष्ट काम करतं. त्यामुळे फुलविक ऍसिडची आपल्याला मातीत मुळीच्या कक्षेत. आणि तिसरा सीवीड आपल्याला का गरजेचा आहे तर सीवीड हा ऑक्सिजनचा रेशो आणि सीवीडमुळे ऑक्सिजनची निर्मिती वाढते, पिकांची वाढ चांगली होते. सीवीडमुळे जो ट्रेस असतो तो ट्रेस कमी करायचं काम करतं. अबायोटिक ट्रेस आणि बायोटिक ट्रेस, जैविक आणि अजैविक ताण म्हटलं जातं, ट्रेस कमी करायचं काम सीवीड करतं. सीवीडमुळे थोडंसं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते की लगेच मुळीच्या कक्षेतनं पाणी धरून ठेवणं, म्हणजे त्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवायसाठी सीवीड बी चांगलं काम करतं आणि ह्युमिक ऍसिड पण चांगलं काम करतं. आणि ह्या सगळ्याला गरज असते ती आपल्याला सेंद्रिय कार्बाची, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो आपण, तो आपल्याला गरजेचा असतो. मी तुम्हाला हा ऋषी अॅग्रोनं आम्ही असा एक प्रोडक्ट आहे आमचा की ह्युमिक, फुलविक, सीवीड आणि कार्बन ही तिन्ही पण एकत्र आहे. आज आपण बाजारात जर सीवीड घ्यायला गेलो, फुलविक ऍसिड वेगळं घ्यायला गेलो आणि ह्युमिक ऍसिड वेगळं घ्यायला गेलो आणि कार्बन वेगळा घ्यायला गेलो तर त्याची किंमत आपली जवळजवळ तिप्पट चौपट जात असते. आणि हा एकत्र सगळ्यात आणल्यामुळं ह्याचा तुम्हाला एकदम त्याच्या 50% खर्चात तुम्हाला ह्युमिक, फुलविक, सीवीड आणि कार्बन मिळतो. आणि हा आपला FCO नॉर्म अंतर्गत आपल्याला लायसन मधला प्रोडक्ट आहे. आपण हा सिलरूट नावानं पावडर फॉर्म मध्ये आणलेला आहे. घुलनशील पावडर आहे, चांगली पावडर मिसळते. आणि ह्याच्यात ह्युमिक ऍसिड 80% आहे, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आपलं 20% आहे, फुलविक ऍसिड 8% आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन 11% आहे. असा हा टोटल डेव्हलप करण्यासाठी, पाणी धरून ठेवण्यासाठी, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढण्यासाठी आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी हा एकच प्रोडक्ट तुम्हाला सिलरूट नावानं काम करेल. ह्युमिक, फुलविक, सीवीड आणि कार्बन एकत्र आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला आपण ह्युमिक, फुलविक, सीवीड, कार्बन देत असतो त्यावेळेला त्याच्याबरोबर तुम्ही नेहमी मायक्रोन्यूट्रंट, सूक्ष्म अन्नद्रव्य देणं फायद्याचं ठरतं. आता ही सूक्ष्म अन्नद्रव्य ही जी आपली ही ग्रेड आहे, हे आपण ड्रिप प्रीमियम ग्रेड 4 नंबरचे आणलेले आहे. हे आपल्याला ग्रेड नंबर 4 मध्ये आहे. बऱ्यापैकी आपल्यात आजपर्यंत ग्रेड नंबर 2 वापरली जाते सर्रास आपल्या शेतीच्या सूक्ष्म अन्नद्रव्यात, परंतु ही ग्रेड नंबर 4 गव्हर्नमेंट अप्रुव्हल नुसार FCO नॉर्म प्रमाणे आणलेली आहे ऋषी अॅग्रोनं. आणि एकदम स्वस्तात आणि चांगला आहे. ह्याचा एक फायदा काय आहे की ही ग्रेड नंबर 4 मध्ये ग्रेड नंबर 2 पेक्षा की झिंकची, फेरसची आपली मात्रा दुप्पट असते. जवळजवळ 3च्या ऐवजी 6%, झिंक 6%, की 2 नंबर ग्रेडमध्ये 3% असतो. फेरस ह्याच्यात 4% आहे, मँगॅनीज 3% आहे, बोरॉन 0.8% आहे आणि ह्याच्यात कॉपर पण 0.8% आहे. ही ग्रेड 2 नंबर ग्रेडच्या दुप्पट ह्याच्यात अन्नद्रव्य आहेत. त्यामुळे ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा आणि अल्कलाईन सॉइलवर काम करणारी ही ग्रेड आहे. आणि आपल्या भागात जवळजवळ महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी, कोकण वगळता सगळे आपले अल्कलाईन सॉइल आहे. अति पीएच आणि अति ECची सॉइल आहे. ह्या अति EC आणि पीएच असणाऱ्या, जास्त EC आणि पीएच, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि पोटेन्शियल हायड्रोजन पीएच असणाऱ्या जमिनीत ही सूक्ष्म अन्नद्रव्याची ग्रेड नंबर 4 हे आपण ड्रिप, कॉम्बी ड्रिप या नावानं ऋषी अॅग्रोनं आणलेले आहे. आणि स्वस्त आणि चांगले परवडणारे आहे. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही जर ह्युमिक, फुलविक, सीवीड, कार्बन जर कॉम्बिनेशन दिलं आणि ह्याच्यात जर मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो ह्याच्याबरोबर दिलं तर तुम्हाला दर महिन्याला जर ही ग्रेड दिली, एकरी 2 किलोचं हे बकेट आहे, जर ही तुम्ही देत राहिला तर 100% आपल्याला या अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढेल आणि आपल्या पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा पण होईल आणि याचा आपल्याला नक्कीच पिकाच्या उत्पादनाच्या वाढीत भर पाडता येईल. द्राक्षात एप्रिल छाटणीनंतर बऱ्यापैकी दर आमच्या ऋषी अॅग्रोच्या शेड्यूल प्रमाणे आम्ही दर 15 दिवसाला ह्या ड्रिपमधनं सिलरूटचा आणि
ड्रिप कॉम्बीचं कॉम्बिनेशन आम्ही ड्रिपमधनं दिलेलं आहे. हे साधारणपणे आपल्याला छाटणीनंतर 80 दिवसापर्यंत दर 15 दिवसाला एक ऍप्लिकेशन जर दिलं तर नक्कीच आपल्याला ह्याचा फायदा होऊन जाईल आणि आपल्याला 100% ह्याचा कमी खर्चात स्वस्तमध्ये आणि हे एवढे प्रोडक्ट मिळणार आहेत. आपण याचा नक्कीच द्राक्ष बागायतदारांना वापर करावा अशी मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.